नाबार्डच्या वाडी प्रकल्पातून आदिवासींचे जीवनमान बदलण्यास हातभार, युरोपात आंबा निर्यातीचा मार्ग मोकळा, कापूस निर्यातीस यंदा 23% घट होण्याची शक्यता आणि उजनी धरणामध्ये 26% पाणीसाठा शिल्लक। नमस्कार, आता पाहूया सविस्तर वृत्त। आदिवासी शेतकऱ्यांकडे हंगामनिहाय पैसा खेळता राहावा, दैनंदिन कर्जासाठी लागणाऱ्या पैशाची तरतूद सुलभ व्हावी, सोबतच कुटुंबासाठी लागणारा भाजीपाला फळांची गरज भागावी या उद्देशाने नाबार्डद्वारा वाडी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जातोय। नाबार्डच्या मागास प्रक्षेत्र विकास निधीतून वाडी प्रकल्प राबवला जातोय। जिल्ह्याची आदिवासी लोकसंख्या एकूण लोकसंख्येच्या 50% असावी असा निकष प्रकल्प अंमलबजावणीसाठी आहे। परंतु वर्धा जिल्ह्यासाठी विशेष बाब म्हणून या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे। वर्धा जिल्ह्यातील शेलू, कारंजा, आर्वी या तालुक्यातील 41 गावात सध्या हा प्रकल्प गेल्या 3 महिन्यापासून राबवला जातोय। त्याअंतर्गत 2750 कुटुंबाचा समावेश करण्यात आला आहे। त्यात 10% भूमिहीन आहेत। प्रकल्पांतर्गत आंबा, पपई, केळी, लिंबू यांसारखी फळपिके शेतकरी घेत आहेतच, शिवाय विविध भाजीपाला उत्पादनही घेतलं जातंय। घरची गरज भागवण्यासाठी उर्वरित भाजीपाला किंवा फळांची विक्री स्थानिक स्तरावर केली जाते। प्रतिवाडीसाठी 40,000 रुपयांचा निधी नाबार्डकडून दिला जातोय। टप्प्याटप्प्याने 7 वर्षाच्या कालावधीत तो खर्च होणं अपेक्षित आहे। लागवडीनंतर फळधारणेस अंदाजे 5 वर्षाचा कालावधी लागतो। ही बाब गृहीत धरून या कालावधीतील प्रकल्प तयार केला जातोय। त्याअंतर्गत दर महिन्याला बैठका होत आहेत। कोकणसह भारतातून अमेरिका, जपानला पाठवला जाणारा आंबा विकीकरण करून निर्यात केला जातोय। भारतातील आंब्याला युरोपमध्येही मागणी आहे। दरवर्षी सुमारे 4000 टन आंबा तिथे निर्यात होतोय। त्यातून कोट्यावधी रुपयांचे परकीय चलन मिळतंय। वाढत्या प्रदूषणामुळे भारतातील फळांची प्रत घसरू लागली आहे। अमेरिका, जपानमध्ये आंबा पाठवायचा असेल तर त्यावर विकीकरण प्रक्रिया अत्यावश्यक आहे। त्याशिवाय तेथील देशात आंबा स्वीकारला जात नाहीये। यावर्षी युरोपियन देशांनीही भारतातील आंब्याला प्रक्रियेची अट घातली होती। औष्णिक आणि अणुऊर्जा प्रकल्पासह वातावरणातील बदलांमुळे फळांवर घातक परिणाम होत आहेत। त्याचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी वॉटर हीट ट्रीटमेंटची सक्ती केली होती। आंब्याबरोबरच शेतमालाच्या निर्यातीला याची झळ बसणार होती। या संदर्भात पणन मंडळाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे। आठवडाभरापूर्वी आंबा निर्यातीला युरोपियन देशातून हिरवा कंदील मिळाला आहे। युरोपियन देशात निर्यात करताना सर्टिफाईड पॅकहाऊसमधील प्रक्रियेनंतर पाठवण्याची मुभा 30 एप्रिलपर्यंत आहे। याबाबत पणनच्या अधिकाऱ्यांनीही दुजोरा दिला आहे। त्यामुळे हजारो टन आंबा युरोपात निर्यातीचा मार्ग मोकळा झाला आहे। देशातील कापूस उत्पादन यंदा कमी पावसामुळे कमी होण्याचा अंदाज आहे। त्यामुळे त्याचा थेट परिणाम कापूस गाठींच्या निर्यातीवर होणार आहे। उत्पादनात घट झाल्याने सुमारे 7.5 दशलक्ष कापूस गाठींची निर्यात गतवर्षापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे। भारत हा कापूस उत्पादनात आघाडीवर असून 2013-14 मध्ये देशामध्ये 10 दशलक्ष कापूस गाठींची निर्यात करण्याचे उद्दिष्ट होते। त्यापैकी सुमारे 8.8 दशलक्ष कापूस गाठींची यापूर्वीच निर्यात झाली आहे। सन 2014-15 या आर्थिक वर्षात मात्र देशातून केवळ 7.7 दशलक्ष कापूस गाठींची निर्यात होईल असा अंदाज आहे। देशांतर्गत वाढणारी मागणी आणि उत्पादनात होणारी घट या प्रमुख बाबी निर्यात घटीमागे आहेत। देशातून पाकिस्तान, बांगलादेश, व्हिएतनाम आणि इंडोनेशिया या देशांना निर्यात होईल असा अमेरिकेच्या कृषी विभागाचा अंदाज आहे। उन्हाळा जसा जसा तीव्र होत चाललाय तशी तशी सोलापूर जिल्ह्यात पाण्याची टंचाई वाढत चालली आहे। जिल्ह्याची वरदायिनी असणाऱ्या उजनी धरणामध्ये 26% पाणीसाठा शिल्लक आहे। आणखी महिनाभरात पाणीसाठ्यात घट होण्याचीही शक्यता आहे। उन्हाळी हंगामासाठी सध्या धरणातील पाणी कालव्यातही सोडले जात आहे। त्याचा रोजचा विसर्ग 3200 क्युसेक्स इतका आहे। धरणातील या पाण्याचा उपयोग करमाळ्यासह माढा, पंढरपूर, मोहोळ, मंगळवेढा, माळशिरसचा काही भाग यांना होतो। सध्या उन्हाळी हंगामातील पिकांसाठी मुख्यतः मका, कडवळ या चाऱ्याच्या पिकांना प्राधान्य दिलं जाणं अपेक्षित आहे। परंतु या भागात ऊसाचे क्षेत्र सर्वाधिक असल्यामुळे ऊसाला त्याचा वापर अधिक होतो। सर्वसाधारणपणे पाणलोट क्षेत्राच्या वरच्या भागात उथळ आणि धूप झालेली नापीक जमीन असते। अशा जमिनी हंगामी पिकांचे उत्पादन घेण्यास आर्थिकदृष्ट्या परवडत नाहीत। त्यामुळे या जमिनी कृषी वनशेती पद्धतीद्वारे अधिक उत्पादन मिळवण्यासाठी वापरात आणणे फायद्याचे ठरते। अशा जमिनीवर मृद आणि जलसंधारणासाठी सलग समतल चर खोदावेत।
आता पाहूया पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे काही बाजारभाव प्रति क्विंटल प्रमाणे। कांदा कमाल 1200 रुपये किमान 600 रुपये, बटाटा कमाल 1850 रुपये किमान 700 रुपये, लसूण कमाल 4500 रुपये किमान 2000 रुपये, भेंडी कमाल 2000 रुपये किमान 1200 रुपये, गवार कमाल 3000 रुपये किमान 2500 रुपये, टोमॅटो कमाल 700 रुपये किमान 500 रुपये, दोडका कमाल 2600 रुपये किमान 2200 रुपये, हिरवी मिरची कमाल 1600 रुपये किमान 1200 रुपये, दुधी भोपळा कमाल 1000 रुपये किमान 500 रुपये। कृषी बाजारभावाविषयक अधिक माहितीसाठी www.agmarknet.nic.in किंवा www.msamb.com या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या। राज्यात काही ठिकाणी हवामान ढगाळ राहील, तसंच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात हवामान मुख्यतः कोरडं राहील। राज्यातल्या काही प्रमुख शहरांचं तापमान अंश सेल्सिअसमध्ये याप्रमाणे: मुंबई कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस, पुणे कमाल 35 अंश सेल्सिअस किमान 23 अंश सेल्सिअस, नागपूर कमाल 40 अंश सेल्सिअस किमान 27 अंश सेल्सिअस, नाशिक कमाल 38 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, औरंगाबाद कमाल 37 अंश सेल्सिअस किमान 26 अंश सेल्सिअस, कोल्हापूर कमाल 38 अंश सेल्सिअस किमान 21 अंश सेल्सिअस, सांगली कमाल 38 अंश सेल्सिअस किमान 24 अंश सेल्सिअस, सातारा कमाल 36 अंश सेल्सिअस किमान 22 अंश सेल्सिअस आणि सोलापूर कमाल 38 अंश सेल्सिअस किमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे। हवामान विषयक अधिक माहितीसाठी भारतीय हवामान विभागाच्या www.imd.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या। या होत्या आजच्या कृषी वार्ता। पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये। तोपर्यंत नमस्कार। हे घे, आणखी सांग। बस। अरे हे काय भाऊ, इतकं कमी रासायनिक खत? शेती सोडली आहेस का? शेती नाही, नादानपणा सोडतोय। मातीचं परीक्षण केलंय। आता तर भाऊ जितकं आवश्यक आहे तितकंच खत शेतात टाकू। शेतकऱ्यांनो, आजच आपल्या जिल्ह्याजवळच्या भूमी परीक्षण प्रयोगशाळेत मातीचं परीक्षण अवश्य करवा आणि मातीची पोषक तत्व, आर्द्रता व रोपांचा विकास बघता केवळ आवश्यकतेनुसारच पोषक तत्व घाला। आणि हो, मातीतलं गंधक, जस्त, बोरॉन सारख्या पोषक तत्वांविषयीही जाणून घ्या। खत आणि जैविक खताच्या योग्य उपयोगानं भूमीचा सकसपणा टिकवून ठेवा, उत्पादकता वाढवा, खर्च कमी करा आणि बहुमोल परकी चलन वाचवण्यातही सहकार्य करा। आणि हो, मंदगतीनं नायट्रोजन उपलब्ध करून देणारी खतं जसं कडुलिंबयुक्त युरियाला प्राधान्य द्या आणि युरियाचा पानांवर शिडकाव करा। अरे वा, तू तर खरोखरी समजूतदार झालास रे। आणखी माहितीसाठी संपर्क करा जिल्हा कृषी अधिकारी किंवा शेतकरी कॉल सेंटर। पैका वसूल करतेस बाबा, करतेस बाबा। तुकाराम, हे तुकाराम, हे शाळेला गेल्या ती। शाळेला गेला? अरे बा नाही सांगायचं तर पटेलाशे बॉल बायडे। वहिलाला म्या शाळेलाच गेलतो, म्हणजे फॉर्म स्कूलला, जिथं शेतकऱ्यांना पिकांचा उपज वाढवायच्या सर्व गोष्टी शिकवल्या जातात। जसं मातीच्या पोतानुसार कोणती खते योग्य आहेत, कोणती बियाणं आणि गरजेनुसार कोणती कीटकनाशक उत्तम आहेत। खर्च बेताचा, लाभ मोलाचा। हे धर लाला, तुझं कर्ज फिटलंय। सोन्यासारख्या पिवळ्या धमक रसरशीत केळांचे घड पाहणं हा एक नेत्रसुखद अनुभव असतो। केळीच्या बागांमध्ये फिरण्याचा आनंदही असाच सुखावह आहे। त्यामुळे खरं तर केळी उत्पादक शेतकऱ्यांनी एकत्र येऊन केळी पर्यटनाला सुरुवात करायला हवी। केळी खाण्यानं जसे शरीराला स्फूर्तिदायक पोषक घटक मिळतात, तसेच केळी लागवडीमुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते। केळी लागवडीसाठी प्रथम अभ्यासाची, सखोल माहितीची आवश्यकता असते।
सांगली जिल्ह्यातल्या पलूस तालुक्यातल्या अंकलखोप या गावातल्या अभिजित पाटील या उच्चशिक्षित उत्पादकानं अभ्यास करून केळी लागवड केली आहे. लागवडीसाठी त्यांनी बसराई, श्रीमंती, शेंदिरणी या जातींची निवड केली. गेले 20 वर्ष झालं शेती करतोय. माझं एज्युकेशन क्वालिफिकेशन ऑटोमोबाईल इंजिनियर आहे, पण गेले 70-80 वर्ष आम्ही परंपरागत शेतकरी असल्यामुळं शेती ह्या व्यवसायात पडलो. गेले 30 वर्ष झालं आम्ही केळीची शेती करतोय. 1984 सालापासून आम्ही केळीमध्ये आहे. केळीच्यामध्ये डायव्हर्सिफाय करण्याचं कारण असं की केळी हे कॅश क्रॉप आहे आणि त्यातून शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळू शकतं. एक माझ्यासारख्याला चांगलं उपजीविकेचं साधन म्हणू शकतो आपण. दुसरी गोष्ट अशी की सुरुवातीला आम्ही पारंपरिक पद्धतीनं केळी करत होतो, ज्याच्यामध्ये जळगाववरून कंद आणून आम्ही केळीची बागेची लागवड केली. त्यानंतर 1989 साली लोटस सेल्स आणि सर्व्हिस म्हणून एक कंपनी होती, त्यांच्याकडून टिश्यू कल्चरची रोपं आमच्याकडे बेंगलोरवरून पहिल्यांदा आली आणि ती वेंड्रन ह्या व्हरायटीचे पहिल्यांदा आमच्याकडे 5 टिश्यू कल्चरची रोपं 1989 साली आली. त्याच्या आधी आम्ही साधारणपणे कंदापासून आणि त्यावेळची जी व्हरायटी होती ती साधारणपणे बसराई, त्याच्यानंतर श्रीमंती ह्या 2 व्हरायटीचे कंद आणून लावून त्याच्यापासून केळीच्या बागा उभं करत असे. भविष्यातल्या काळात नंतरच्या G9 ही व्हरायटी आली, श्रीमंती ही व्हरायटी आली आणि त्याची टिश्यू कल्चरचे रोपं उपलब्ध व्हायला लागले. केळीमध्ये व्हरायटीज 4 आहेत. एक डॉर्फ, सेमीटॉल आणि टॉल व्हरायटीज आणि आपली देशी केळी. तर डॉर्फ कॅव्हेंडिश ज्याला म्हणतो आपण, कॅव्हेंडिश जातीच्या ह्या केळी आहेत जी आत्ता मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. तर जी डॉर्फ कॅव्हेंडिश जी व्हरायटी आहे तिचं नाव आपल्याकडे बसराई म्हणून ओळखले जातं, बसराई म्हणतो आपण तिला. त्याच्यानंतर सेमीटॉल जी आहे ती श्रीमंती आणि शेंदुर्णी म्हणतो. शेंदुर्णी जी आहे ती टॉल व्हरायटी आहे आणि सेमीटॉल आहे ती श्रीमंती आणि G9 ह्या 2 व्हरायटीज आहेत. केळी लागवडीसाठी प्रथम रोटर मारून नांगरणी केली जाते. मग शेणखत पसरल्यावर पुन्हा रोटर मारतात. शेणखतामुळे पाण्याचा वापसा चांगला होतो. त्यानंतर सरी पाडून योग्य अंतरानं केळी रोपांची लागवड केली जाते. सुरुवातीला रोटर मारून, समजा आपल्या ऊसाचं जर पीक असेल तर रोटर मारून पहिल्यांदा घ्यावं लागतं. रोटर मारून घेतल्यानंतर ऊसाचे जे राहिलेले खालचे खोडक्या असतात ते वेचून बाहेर काढायच्या असतात, कारण खोडकीड वगैरे केळीमध्ये व्हायची शक्यता असते. त्याच्यानंतर नांगरट करायची, 2 बाजूनं नांगरट करायची. पहिल्यांदा सरळ करायची, नंतर आडवी नांगरट करून घ्यायची. त्याच्यानंतर खुरूट एकदा मारून घेऊन परत रोटर मारून घ्यायचं. एवढं हे बेसिक सुरुवातीला करून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर शेणखत जर उपलब्ध असेल तर साधारणपणे 40 गाडी शेणखत केळीला घातलं तर ते चांगली बाग येण्यास मदत होते आणि सॉईल कॉन्झर्वेशन पण होतं त्याच्यातून चांगलं. तर साधारणपणे सरासरी 35 ते 40 गाडी शेणखत हे केळीला गरजेचं आहे असं आपण समजूया. शेणखताचे ठिकठिकाणी बैलगाडीनं ढीक टाकायचे, साधारणपणे गुंट्याला 1 गाडी शेणखत पडावं अशा पद्धतीनं शेणखताचे ढीक घालावे. नंतर ते पसरून घ्यावेत आणि नंतर शेणखत पसरून झाल्यानंतर साधारणपणे एक जर रोटर मारलं त्याच्यावर तर माती आणि शेणाचं मिश्रण होतं आणि चांगल्या पद्धतीने जमीन तयार होती. त्याच्यानंतर सरी सोडायची. साधारणपणे केळी लावण्याच्या 4-5 पद्धती आहेत. पूर्वीची पद्धत होती 3 फुटी सरी सोडायची, 1 सरी बाद करायची आणि 6x4 हे बसराईचं स्पेसिंग होतं. त्याच्यानंतर स्पेसिंग बदलत गेलेलं आहे. काही ठिकाणी 3.5 फुटी सरी सोडतात, 7x5 लावतात, 7x6 लावतात. साधारणपणे आत्ता 7x6ची आम्ही बाग लावलेली आहे जी आत्ता स्पेसिंग दाखवलेलं आहे. त्यामध्ये साधारणपणे 1250 रोपं एकरी बसतात आणि साधारणपणे 30 ते 35 किलोचं एक घड पडतो. 27 किलो हे बेसिक हे होतं पूर्वी, पण आता स्पेसिंग बदलल्यामुळं साधारणपणे एका स्क्वेअर फीटला 1 किलो वजन मिळतं. 36 स्क्वेअर फूट जर असेल
तर साधारणपणे 36 किलोचा घड पडतो असं म्हणतात, पण ॲव्हरेज 32 किलोचा घड पडायला हरकत नाही. अशा पद्धतीनं स्पेसिंग करायचं. स्पेसिंग झाल्यानंतर खड्डे काढून घ्यायचे. 3.5 फुटाची सरी जर असेल तर साधारणपणे 2 सरीतलं अंतर 7 फूट होतं. 2 रोपातलं अंतर 6-6 फुटावर आखून खड्डे काढून घ्यायचे. खड्ड्यामध्ये ठिमेट टाकावं लागतं किंवा रिजेंट टाकायचं. आता लेटेस्ट ठिमेटच्या ऐवजी रिजेंट येतं, कारण शेणखत घातलं तर त्याच्यामध्ये होमणी होण्याची शक्यता असते. तर रिजेंट जर आपण किंवा ठिमेट जर वापरलं तर होमणीचा प्रादुर्भाव कमी होतो. त्याच्यानंतर रोपं आणायची, ब्लेडनं पिशवी कट करून रोपं आतमध्ये सोडून त्याच्या भोवती माती दाबून घ्यायची. हा प्राथमिक पद्धतीचे केळी लागवडीचं हे झालं. शेणखत पसरले असल्यामुळं पाणी दिल्यानंतर त्याला वापसा चांगला येतो. त्याच्यानंतर साधारणपणे पर प्लांट 100 ग्रॅम रासायनिक खत घालायला हरकत नाही, कारण झाड लहान असल्यामुळं जादा हे घालण्यात जरा धोका असतो, कारण उन्हाळ्यात आत्ता लावलेली बाग आहे, त्यामुळे आम्ही आता पर प्लांट 100 ग्रॅम रासायनिक खत घालतो. त्याच्यामध्ये NPK साधारणपणे केळीला स्टार्ट टू फिनिश जर विचार केला तर 200 N 150 P आणि 200 K असं प्रमाण आहे. तर ते स्प्लिट डोसेसमध्ये दर महिन्याला 1 डोस असे 5 डोस घालायला हरकत नाही. शेवटी च्या टप्प्यामध्ये जेव्हा कोका पडतो ज्याला आपण म्हणतो, त्यावेळेला आपण साधारणपणे 100 ग्रॅम पोटॅश आणि 50 ग्रॅम युरिया द्यावा लागतो, जेणेकरून माल पोसवला जातो. सुगंधाच्या दरवळीमध्ये, स्वादाच्या बहारीमध्ये, प्रगतीच्या डहाळ्यांमध्ये, पसरणाऱ्या हास्यांमध्ये, हिरव्यागार झाडांमध्ये, मोठ्या मोठ्या सौद्यांमध्ये, गोड मधुर गुंजनामध्ये, आनंदाच्या चाहुलीमध्ये. NHM बागवानी मिशन. आमची आकांक्षा आपलं स्मितहास्य. सकाळी 6:05 उत्तम शेती, लोकसंगीत आणि कीर्तनातून परंपरेचं जतन करणारे आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म, निर्धार हे वर्म सुकोन ये. निष्ठावंत भाव भक्तांचा स्वधर्म. केवळ शेतीच नव्हे तर ग्रामीण लोकजीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारे उपयुक्त कार्यक्रम. आकाशवाणीचे ग्रामीण कार्यक्रम. उत्तम शेती, कुटुंब स्वास्थ्य, चालू जमाना, भेटी गाठी, लोकसंगीत आणि ग्रामीण महिलांसाठी स्नेहबंध, तसंच रोज संध्याकाळी 7:15 माझं घर माझं शेत अशा सप्तरंगी कार्यक्रमाचं इंद्रधनुष्य. निचरा असलेल्या जमिनीत केळी लावावीत, म्हणजे करप्याचा धोका कमी होतो. करपा पडला तर पाण्याचा नियंत्रित वापर करावा. तसंच योग्य त्या कीटकनाशकांची फवारणी रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यास मदत करते. केळीला करपा हा एक महत्त्वाचा रोग आहे आणि करपा कमी होण्यासाठी बेसिक गोष्ट अशी आहे की जमिनीमध्ये ओलावा असता कामा नये. जर जमिनीमध्ये पाणी साठून राहिलं तर करप्याचा प्रादुर्भाव जास्त होतो. तर त्याच्यासाठी शक्यतो जमिनीमध्ये निचरा असणाऱ्या जमिनीमध्येच केळी करावी. ज्या जमिनीमध्ये निचरा नाही आहे त्या जमिनीमध्ये केळी करण्यास केली तर अडचणीचं होऊ शकतं. दुसरी गोष्ट अशी आहे की पोटॅशचा जर वापर व्यवस्थित केला, प्रमाणात जे रिक्वायर्ड प्रमाण आहे त्या प्रमाणात जर पोटॅशचा वापर केला तर केळीला शक्यतो करप्याचा प्रादुर्भाव कमी येतोय असं दिसते, कारण त्याचं जे खोड आहे ते सशक्त राहतं आणि रोगप्रतिकारक शक्ती त्याची चांगली वाढते. करपा रोग जर आला तर बेसिकली आम्ही 22 M45 आणि रोगर हे 3 मिसळून त्याचा स्प्रे देतो. दर 15 दिवसांनी असे 3 स्प्रे देतो. केळीसाठी ड्रिप पद्धतीनं पाणी देणं उपयुक्त ठरतं. रोपं वाढत जातील तसं पाण्यातही वाढ करावी. सुरुवातीला केळीची बाग जर लावली तर साधारणपणे 1 लिटरचं हे आहे पर डे पहिल्या 15 दिवसात. त्याच्यानंतर जसं रोप वाढत जाईल
तसं पर प्लांट 16 लिटर 1 अल्टरनेट डे पर्यंतचं हे आहे. दुसरी गोष्ट अशी, अलीकडे बाजारामध्ये टेन्शियोमीटर्स अवेलेबल आहेत. तर टेन्शियोमीटर जर झाडापासून 9 इंचावर एक आणि 1.5 फुटावर एक जर लावलं तर पाण्याची रिक्वायरमेंट किती आहे आणि किती दिवसाला दिलं पाहिजे हे ते टेन्शियोमीटर आपल्याला सांगू शकतं. केळीचं मार्केटिंग हा महत्त्वाचा भाग असतो. स्थानिक बाजारपेठेत केळी विकणं तुलनेनं सोपं असलं तरी परदेशात निर्यात करायची असेल तर मालाची गुणवत्ता उच्च प्रतीची असणं आवश्यक ठरतं. केळी उत्पादनाचा खर्च सामान्यपणे 60 ते 65 हजार रुपयांच्या दरम्यान येतो. टिश्यू कल्चरची रोपं वापरली किंवा स्कर्टिंग सारख्या अत्याधुनिक पद्धतींचा वापर केला तर हा खर्च आणखी वाढतो. मात्र त्यानुसार गुणवत्ता वाढते आणि उत्पादनातही वाढ होते. मार्केटिंगचे 2-3 प्रकार आहेत केळीमध्ये. एक म्हणजे डोमेस्टिक मार्केट, जे आपल्यापासून 8-15 किलोमीटरच्या आजूबाजू आमच्याकडे केळीवर नेणारे लोक आहेत, तर ते लोकलला नेतात. लोकलला साधारणपणे आत्ता 8 ते 14 हजार रुपयेपर्यंत आम्हाला दर आहे. एक्सपोर्टचा असेल तर 14,000 प्लस आम्हाला दर मिळतो. पण एक्सपोर्टची जर केळी असेल तर त्याला स्कर्टिंग बॅग घालावी लागते. त्याच्यावर कोणताही माव्याचा किंवा चिकट्याचा डाग असून चालत नाही. त्याला दर्जा अतिशय उत्कृष्ट असावा लागतो. आणि साधारणपणे हा जो घड आहे ह्याचं 38 कॅलिबरचं आपल्याला त्यांचं एक मेजर असते. त्याचं 38 कॅलिबरचं केळ लागतं. साधारणपणे 200 ग्रॅमचं एक केळ असावं. फार मोठा फुगवलेला माल हा एक्सपोर्टला चालत नाही, कारण ह्याच्यानंतर इथून हार्वेस्ट होऊन तो कंटेनरमध्ये जाऊस तोपर्यंत त्याला 2-2.5 दिवस लागतात. तिथून परत डॉक्सवर जाऊन परत तो एक्सपोर्टला जाण्यामध्ये तो मधीच पिकण्याची शक्यता असते. तर थोडीशी कच्ची म्हणू शकतो आपण, अशा पद्धतीची केळी आपल्याला एक्सपोर्टला काढावी लागते. नेहमीप्रमाणे केळी केळी तर 60 ते 65 हजार रुपये खर्च येतो, ज्याच्यामध्ये खताचा वापर, लिक्विड फर्टिलायझरचा वापर कमी आहे आणि रेग्युलर जी खतं आपण घालतो त्या पद्धतीनं. वेगळ्या पद्धतीनं करायचं म्हटलं तर टिश्यू कल्चरची रोपं वापरणे, त्याच्यानंतर ड्रिपच्या वापर करणे, लिक्विड फर्टिलायझर वापरणे, त्याच्यानंतर स्प्रेज देणे, स्कर्टिंग बॅग देणे, ह्या पद्धतीने जर केळी केली तर साधारणपणे 1,30,000 रुपयेपर्यंत हा खर्च जाऊ शकतो. 1,30,000 रुपये जर खर्च गेला तर साधारणपणे खर्च जरी वाढला तर 35 ते 40 टन केळी पडते. त्या हिशोबाने जर म्हटलं तर पर टन आपल्याला 3500 रुपये खर्च जाग्यावरच येतो केळीला. तर 7,000 रुपये जर बेसिक रेट आपण जर मिळाला तर 1 रुपयाला 1 रुपया राहील असं आपण समजू शकतो. केळीचं पीक उत्पादकांसाठी फायदेशीर असल्याचं अभिजित पाटील यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी दाखवून दिलं आहे. म्हणूनच केळीच्या बागा शेतात जशा सावली देतात तसंच शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं छत्र बनून आयुष्याला आधार देतात, समृद्ध करतात. आमचा पत्ता निर्माता कृषी दर्शन, दूरदर्शन केंद्र पुणे. आमचे ईमेल आयडी असे आहे ddkpuneKrishi@hotmail.com आणि ddkpuneKrishi@rediffmail.com.